राम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची वंदुचरण श्री सद्गुरूचे ते नमस्कार आता. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मे तस्मै श्री गुरुरे नमः. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. तर आपल्या कालच्या पाठामध्ये वाणी मन, वाणीचं मनाचं इत्यादी प्रवर्त होऊ शकत नाहीत. म्हणजे आत्मस्वरूपामध्ये मन वाणीनं आत्मस्वरूप कळू शकत नाही असं ते म्हटल्यानंतर अद्वैत स्वरूपामध्ये तद्रूपता असा त्याचं हेडिंग असून याप्रमाणे गुरुनी आत्म्याच्या निष्प्रपंच स्वरूपाचे वर्णन 2 दोह्यांनी केले. आता पुढे महावाक्याच्या अर्थाचे निरूपण करण्याच्या हेतूने एका दोह्याने लक्ष्य स्वरूपाच्या ठिकाणी तद्रूपतेची स्थिती करण्याविषयीचा प्रकार गुरु सांगतात. यम अभेद लक्ष्य जानी करी रह्य सुख स्वरूप निरंतर महदाकाशवत पोते स्वयं स्वरूप. तर यम म्हणजे पूर्वी सांगितल्याप्रमाणे मनास वाणी अगोचर असे अभेद असा जो लक्ष्य जीव आणि ईश्वर या भेदा वाचून असणारा लक्षार्थ रूप असा आत्मा त्यास अनुभवाने जाणून रह्य सुख स्वरूप म्हणजे अद्वैत सुख स्वप्नात तद्रूपतेची स्थिती करून असावे असे होते. महदाकाश जसे निरंतर भेदरहित असंग सर्वत्र व्यापक आहे तसेच आत्मा स्वरूप जीवेश्वरादी भेदरहित व्यापक असून स्वयंप्रकाश असंग आहे. म्हणून बाळा आपण निर्विकल्प असंग सुखरूप ब्रह्म आहो. सुखरूप ब्रह्म आहो असा आपल्या मनात दृढ निश्चय करून ठेवावा. म्हणजे आपण स्वयंप्रकाश असंग आहे म्हणून बाळा आपण निर्विकल्प असंग सुखरूप ब्रह्म आहो असा आपल्या मनात दृढ निश्चय करून ठेवावा. म्हणजे आपण कसे आहेत तर असंग आहेत, निर्विकल्प आहोत, सुखरूप ब्रह्म आहोत असा आपल्या मनामध्ये दृढ निश्चय करून ठेवावा म्हणले. आणि त्यासाठी मग आपल्याला वेदाचं महावाक्य तत्वमसी, त्या तत्वमसी महावाक्याचं त्यांनी आपल्याला काय करायचं ते शिष्य प्रश्न करतोय तत्वमसी विषयी. गुरु महाराज आपण जीव आणि ईश्वर हे दोघे एकच सांगितले पण त्यांच्यात विरोध तर स्पष्टपणे दिसतो. शिष्यानं प्रश्न केलाय की जीव आणि ईश्वर तर तुम्ही एकच म्हणायलात आणि यांच्यामध्ये तर विरोध कसा आहे तर म्हणतो जीव सुखी आहे, दुखी आहे, कर्ता आहे, भोक्ता आहे, जन्म मरणाने बद्ध आहे, असमर्थ आहे, पराधीन आहे, अभिमानी आणि अल्पज्ञ आहे. म्हणजे जीवाची व्याख्या करून सांगितली की जीव अशा पद्धतीचा आहे. जीव तर सुखी दुखी करता भोगता बद्ध आहे, असमर्थ आहे, पराधीन आहे, अभिमानी आहे आणि अल्पज्ञ आहे. आणि ईश्वर कसा आहे तर याच्या उलट ईश्वर अहंकार रहित आहे, सुख दुःख रहित आहे, समर्थ आहे, स्वतंत्र आहे, जगाच्या उत्पत्तीचा स्थितीचा आणि लयाचा करता आहे, सर्वज्ञ आहे. असा दोघांमध्ये फरक असताना तुम्ही दोघांना एक कसं म्हणतात असा प्रश्न शिष्याने केलेला आहे. तर गुरु म्हणतात अरे तत्पद ईश्वर पद आणि त्वमपद जीवपद या 2 पदांचे जे वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ आपल्या जोपर्यंत ध्यानात येणार नाहीत तोपर्यंत किंवा वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ जर नाही कळाला तर मग आपल्याला म्हणजे घोळ होतो. तर मला ते कालच सांगितलं त्याच्यामध्ये की अरे तत्पद ईश्वर, आता ईश्वराचं तत्पद आहे आणि जीवाचं तोमपद आहे. या 2 पदांचे जे वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ आहेत ते न समजल्याच्या योगाने अशी शंका उत्पन्न झालेली आहे. कशी ती पहा म्हणले. जीवाच्या ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व, सुखदुःख इत्यादी संसाराची जी प्रतीती होते, जीवाच्या ठिकाणी जी सुख दुःख आहेत, कर्तृत्व भोक्तृत्व आहे आणि याची जी प्रतीती आहे ती केवळ अविद्याकल्पित अंतकरणादी उपाधीच्या अध्यासानच होते. जर आपल्याला अंतकरणाची उपाधी जर नसेल जीवाला तर मग हे सुखादुःखाचे अनुभव कोणाला येतील.
आणि जीवाचे वास्तविक स्वरूप शुद्ध सच्चिदानंद आहे. कर्तृत्व भोक्तृत्व इत्यादी धर्म अंतकरणाचे आहेत. आपल्याला जे अंतकरण दिलेलं आहे त्या अंतकरणाचे धर्म कर्त भोक्त हे अंतकरणच आहे, किंवा त्याला सुख दुःख हे अंतकरणालाच कळतात. दूध घ्या. तर कर्तृत्व वक्रत्व इत्यादी धर्म अंतकरणाचे आहेत. जन्म मरण देहालाच आहे. लक्ष्य रूप आत्म्याच्या ठिकाणी यातले काही एक नाही. त्याचप्रमाणे ईश्वराच्या ठिकाणी जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय यांचे कर्तृत्व केवळ मायेच्या उपाधीमुळे आलेले आहे. ईश्वराचे वास्तविक स्वरूप शुद्ध अद्वितीय पूर्ण सच्चिदानंद रूप लक्ष्य आहे. म्हणून उपाधीतल्या भेदामुळे वा विचार न केल्यामुळे जीवेश्वराच्या वाच्यर्थापासून भेद प्रतीत होतो. पण दोघांचाही लक्ष्यार्थ मनात आणला असता अनुभवाने अभेदच सिद्ध होतो. सामवेदाच्या छांदोग्य उपनिषदाच्या महावाक्यात असेच अभेद निरूपण केलेले आहे. ते महावाक्याचे अभेदाविषयी प्रमाण आहे असे जाणावे. त्या महावाक्यास तत्त्वम आणि अशी ही 3 पदे आहेत. त्यातील अभेदाचा अर्थ दृष्टांत देऊन 19 दोह्या सांगतो, तो श्रवण करून दृढ निश्चय करावा. काय म्हणले ते? आपल्याला हे वेदाचं महावाक्य तत्वमशी, तत्वमशीचं 3 शब्द आहेत. तत, त्वम आणि अशी. तत् म्हणजे ईश्वर, त्वम म्हणजे जीव. आता याचा वाच्यार्थ काय आणि दृष्टांत काय ते सांगतो. म्हणजे वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ. तर जीवाचा वाच्यार्थ म्हणजे त्वमचा वाच्यार्थ जीव, त्वमचा वाच्यार्थ जीव. ध्यानात ठेवा. हे काय आपल्या ध्यानात घ्यायचंय की त्वमचा वाच्यार्थ काय आहे? जीव आहे, जीव. आणि लक्ष्यार्थ आहे कुटस्थ आत्मा. तर उपाधी जर काढली, आता उपाधी काढायची आपल्याला कळावी लागती. मग जीवाची जर उपाधी अज्ञान ही जर उपाधी काढली तर आत्मा शिल्लक राहतो. म्हणजे तुमचा वाच्यार्थ न घेता तुमचा लक्ष्यार्थ घ्यावा लागतो. आणि तत्सही तसंच. ईश्वराची जर माया उपाधी जर काढली तर ते ब्रह्म असतं, ब्रह्म. मग ईश्वराला माया ही उपाधी, त्याला वाच्यार्थ म्हणतात. वाच्यार्थ काढून टाकायचा आणि मग जीवाचा वाच्यार्थ काढून टाकल्याच्या नंतर तुमचा कुटस्थ शिल्लक राहतो. आणि कुटस्थ ईश्वराच्या ब्रह्मा म्हणजे ईश्वराचं जे वाच्यार्थ आहे, ईश्वराचं काय आहे वाच्यार्थ? ईश्वराचा वाच्यार्थ तत्चा वाच्यार्थ ईश्वर, तत्चा वाच्यार्थ ईश्वर आणि त्याचा लक्ष्यार्थ आहे ब्रह्म. म्हणून आपण तुमचा लक्ष्यार्थ घ्यायचा आत्मा कुटस्थ, आणि आत्मा ईश्वराच्या आत्मा हा तत्चा लक्ष्यार्थ आहे ब्रह्म. आता हे शब्द बघा, असे घोळ होतोय सगळं आपला, ध्यानात घ्या. ते तत्त्वम आशीचा वाच्यार्थ काढून टाकायचा म्हणजे अज्ञान काढून टाकायचं, आणि ईश्वराचं तत्च माया काढून टाकायची. आणि मग तुमचा आत्माच ब्रह्मरूप आहे असा लक्ष्यार्थ आहे. लक्ष्यार्थ तर वेदानं सांगितलं की लक्ष्यार्थ घ्यायचा, कधी बी वाच्यार्थ घेत जाऊ नका. वाच्यार्थ काढून टाकायचा आणि लक्ष्यार्थ घ्यायचा. मग आता तत्त्वम आशी म्हणजे तुमचा लक्ष्यार्थ आत्मा असून तत्चा लक्ष्यार्थ ब्रह्म आहे. तर लक्ष्यार्थ घ्यायचा म्हणजे तुमचा आत्मा ब्रह्मरूप आहे असा वेदांताचा सिद्धांत आहे, किंवा सर्व साधू संतांनी हे सांगून ठेवलेलं आहे. तुम्ही कुठेही जाण, कुठल्याही शास्त्रात बघा, याच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे तुमचा आत्मा ब्रह्मरूप आहे अशा पद्धतीनं तुमचा जीव ब्रह्मरूप आहे असं त्यांनी सहज सांगून टाकलं की मग आपल्याला वाटतं आम्ही कसं काय ब्रह्म होऊ. तर तुम्हाला लक्ष्यार्थ घेता आला पाहिजे. त्यासाठी हे पंचीकरण शिकायचं. पंचीकरण जर चांगलं झालं तरच विचारसागर कळत, नाही तर विचारसागर कळत नाही. जोपर्यंत पंचीकरण चांगलं होत नाही तोपर्यंत आपण विचारसागर सुरू करायचा नाही. का करायचं सुरू? कारण पंचीकरण चांगलं एकदम फिटिंग झालं पाहिजे प्रत्येकालाच. आणि पंचीकरण जर चांगलं झालं तर मग विचारसागर कळत असतो. नाही तर मग हे महागल्ल सपाटन पुढं पाठ मग असं होतंय.
तर आता हे कळलं का तुम्हाला, वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ. तुम्हाला वाच्यार्थ लक्ष्यार्थ सांगितला आणि मग इथून पुढे म्हणतात त्यांचा, आता ह्याला वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ, त्यालाच मग भागत्याग लक्षणेने, भागत्याग लक्षणेने त्याग करूनारे मुमुक्षु पुरुषातू स्वतः प्रत्येगात्मा जीव ईश्वराचा शुद्ध लक्ष स्वयंप्रकाश रूप आहेस असे आपल्या मनात अगदी गाठ मारून ठेव. म्हणजे शिष्यानं प्रश्न केला होता की जीव हा कसा आहे की बाबा त्याच्या करता भोगता जन्म मरण वगैरे सगळं अल्पज्ञ वगैरे असा जीव आहे, आणि ईश्वर तर समर्थ आहे, किंवा तो सर्व काही करतो आहे, जगाची उत्पत्ती करतो आहे, किंवा तो स्वतंत्र आहे, समर्थ आहे. मग ह्याच्यात आणि जीवामध्ये कसं काय तुम्ही एकच आहे म्हणतात? तर एक का म्हणायचं, तर दोघांच्या उपाध्या जर काढल्या, दोघांचा वाच्यार्थ जर काढून टाकला, तर जीवाचा आत्मा आणि ईश्वराच्या ब्रह्माबरोबर दोघांचं ऐक्य होतं. म्हणून तुमचा आत्माच ब्रह्मरूप आहे, तुम्हीच स्वयं पांडुरंग आहात, असं शास्त्र आपल्याला सांगतंय. पण ते आपल्याला पटत नसल्यामुळं, आता तुम्हाला जर असं कोणी म्हणलं की तुम्ही साक्षात पांडुरंग आहेत, तर आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं आपल्याला की आपण कसं काय पांडुरंग होतो, मी तर देहधारी आहे. म्हणजे आपल्या देहाचीच भावना सुटत नाही, आणि मी एक जीव आहे, मी ह्या जातीचा आहे, मी ह्या वर्णाचा आहे, अशा प्रकारचा आपल्याला आपल्या अंतकरणाला त्याचा म्हणजे संस्कार झालेले असतात. आणि ते संस्कार निघण्यासाठी आपल्याला याचे संस्कार लागले पाहिजे, शास्त्राचे, संत संगती असली पाहिजे, शास्त्राची संगत असली पाहिजे, नामाची संगत असली पाहिजे. मग नामाच्या संगतीनं शास्त्र कळतं, आणि शास्त्राच्या संगतीनं मग आपल्याला बोध होत असतो. तर त्यांनी सांगितलं की बाबा भागत्याग लक्षणा म्हणून तुम्ही आणखी तिसरंच काहीतरी काढलं म्हणतोय शिष्य. हे ते भागत्याग लक्षणा कशाला म्हणतात ते मला सांगा. तर भागत्याग लक्षणा म्हणले 3 प्रकारचे आहे. शिष्य म्हणतो, गुरु महाराज भागत्याग लक्षणा कशाला म्हणतात व लक्षणा म्हणतात ती किती प्रकारची आहे? भागत्याग लक्षणा कशाला म्हणतात आणि भागत्याग लक्षणा किती प्रकारचे आहे ते सांगा. तर गुरु सांगायले की गुरु महाराज म्हणतात भागत्याग भागत्याग म्हणजे भागत्याग लक्षणा जे आहे, लक्षणा किती प्रकारचे सांगताना म्हणतात जहती. आता 1 क्रमांकाची जहती, 2 क्रमांकाची अजहती, आणि 3 क्रमांकाची जहद जहती, असे 3 प्रकारच्या लक्षणा आहेत. तर आता ही जिच्या समग्र अर्थाचा त्याग होतो, आता जिच्या समग्र अर्थाचा त्याग होतो तिला जहती लक्षणा असे म्हणतात. म्हणजे पूर्ण अर्थ बदलून जातो. जिच्या समग्र अर्थाचा त्याग होतो तिला जहती लक्षणा असे म्हणतात. उदाहरणार्थ त्यांनी उदाहरण दिलं आपल्याला कळण्यासाठी. गंगायाम घोष प्रतिवसती हे वाक्य घ्या म्हणले. या वाक्याचा शब्दार्थ असा आहे की गंगेत घोष म्हणजे गाईचा गोटा आहे. गाईचा गोटा गंगेत आहे. आता या अर्थावरून पाहिले असता गंगेत म्हणजे गंगा नदीच्या प्रवाहात गाईचा गोटा असणे संभवत नाही. म्हणून गंगा पदाचा अर्थ टाकून गंगा नदीच्या काठावर गाईचा गोटा अशी लक्षणा करावी लागते. म्हणजे जहती लक्षणा कशाला म्हणतात ते ध्यानात घ्या. जहती लक्षणा कशाला म्हणतात ते ध्यानात घ्या. गाईचा गोटा गंगेत आहे असं जर वाक्य असेल, तर गंगेमध्ये जाऊन तुम्ही जर गाईचा गोटा जर तुम्ही हुडकत असतान, तर आपल्याला तो सापडेल का? गाई म्हणजे गंगेमध्ये, म्हणजे तो कुठंतरी गंगेच्या काठावर असतो. कुठं असतो? मग असा अर्थ आहे. आता अंगात कपडे घाला, अंगात कपडे घाला, कसा अर्थ आहे? पायात बूट घाला, कसा अर्थ आहे? तसं गाईचा गोटा गंगेत आहे, गाईचा गोटा गंगेत आहे, कसा अर्थ आहे? मग असे म्हणले, ह्याला जहती लक्षण असं म्हणतात. म्हणजे पूर्ण वाक्याचा अर्थ बदलून जातो, पूर्ण वाक्याचा अर्थ बदलून जातो. म्हणून जहती लक्षण सुद्धा इथे लागत नाही ह्या भागत्याग लक्षणेला.
ध्यानात घ्या. ही म्हणजे आत्मस्वरूपा कळून घेण्यासाठी तत्त्वमसी हे जे वाक्य आहे ते कळण्यासाठी जहती लक्षणा लागत नाही तिथे. ही लक्षणा महावाक्य संबंधाने करणे संभवत नाही. या लक्षणेने तत्त्वमसीचा वाच्यार्थ लक्षार्थ कळणार नाही. कारण ही जहती लक्षणा केली असता महावाक्याच्या पदाच्या समग्र वाच्यार्थाचा त्याग होईल. आणि मग वाच्यार्थाचा त्याग झाल्यावर म्हणजे महावाक्याने जाणण्यास योग्य असे जे शुद्ध चैतन्य त्याचाही त्याग होईल. आणि मग चैतन्याचा जर त्याग झाला तर मग महा अनर्थ होईल म्हणले. आणि सिद्धांत तर पदाच्या वाच्यार्थ रूप अंशाला टाकून लक्षार्थ रूप एका अंशाचे ग्रहण करावायचे आहे. ते जहती लक्षणेने अर्थातच जुळत नाही. म्हणजे जहती लक्षणा तुमच्या तत्त्वमसीला लावता येणार नाही, तत्त्वमसी महावाक्याला लागत नाही. यासाठी येथे जहती लक्षणेचे ग्रहण करू नये. तिच्याच उलट दुसरी अजहती म्हणून लक्षणा आहे, तिच्यात सर्वच अर्थाचे ग्रहण होते, कशाचाही त्याग होत नाही. बघा, अजहती जे वाक्य आहे ती लक्षणा जी आहे, पहिली होती जहती. म्हणजे जहतीचा अर्थ आहे की सगळ्याच वाक्याचा अर्थ बदलून जातो. मग ती लक्षणा आपल्याला घेता येत नाही. सगळ्यात चेंज झालं म्हणजे मग आत्मस्वरूप बी आपल्याला घेता येणार नाही, म्हणून त्याला जहती असं म्हणतात. आणि अजहतीमध्ये सर्वच वाक्याचा अर्थ चेंज होतो. काय चेंज होतो तर शोनो धावती. शोनो म्हणजे तांबडा धावतो. आता बघा, शोनो धावती म्हणजे तांबडा धावतो. आता तांबडा धावतो म्हणजे काय तांबडा धावतो? मग तांबडा काहीतरी घोडा असेल नाही बैल असेल, असा तांबडा घोडा धावतो. पण त्यांनी घोडा शब्द वापरला नाही किंवा कुत्रा शब्द वापरला नाही. त्यांनी शोनो धावती म्हणजे शोनो म्हणजे तांबडा, तांबडा धावती, तांबडा धावतो. पण आता काय तांबडा धावतो म्हणजे इथं काय करायचंय आपल्याला, दुसरा आणखी याच्यामध्ये मिसळायचंय. यात ज्या अर्थी तांबडा म्हणजे असा जो रंग त्याचे धावणे संभवत नाही, तांबडा रंग धावत नसतो. रंग कसा धावन, त्या अर्थी तांबडा रंग ज्याचा आहे असा एखादा घोड्यासारखा प्राणी धावतोय असे होते. म्हणजे तांबडा रंग व तांबडा रंग ज्याचा असा घोडा इत्यादी सर्वांचे ग्रहण होते. ही दृष्टांताने निरूपती अजहती लक्षणा ही महावाक्याच्या ठिकाणी संभवत नाही. पहिली जहती लक्षणा ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही आणि अजहती लक्षणा ही तिथे संभवत नाही. कारण तिच्या योगाने वाच्यार्थ व दुसरा काही अधिक अर्थ या दोहोंचेही ग्रहण होते. म्हणजे इथं वाच्यार्थ बी घ्यायचा आणि पुन्हा आणखीन दुसरा बी अर्थ घ्यायचा. म्हणजे जसं की तांबडा धावतो, मग इथं आपण घोडा आणखीन घेतला, तसं इथं दुसरा अधिक अर्थ ग्रहण होतो. परंतु महावाक्यामध्ये बघा, आता ही तुमची जहती आणि अजहती हे दोन्हीही लक्षणा महावाक्याच्या संबंधाने संभवत नाहीत, ध्यानात ठेवायचं. परंतु महावाक्यामध्ये तर तत्त्वम पदांच्या वाच्यार्थाचा त्याग करून केवळ लक्षार्थाचे ग्रहण करावायचे आहे. म्हणून महावाक्यामध्ये जहती लक्षणेचेच म्हणजे भागत्याग लक्षणेचे ग्रहण केले पाहिजे. काय केलं पाहिजे आपण, भाग त्याग लक्षणेचे ग्रहण केले पाहिजे. मग आता हे भागत्याग लक्षणेचे स्पष्टीकरण, भागत्याग लक्षणेच्या स्पष्टीकरणार्थ पुढील उदाहरण देतो म्हणले. स्वयं देवदत्त म्हणजे तो हा देवदत्त आहे. आता या उदाहरणाचा अर्थ स्पष्ट समजावा म्हणून इतिहासाच्या रीतीने त्याची फोड करून सांगतो, ते ऐकून ध्यानात ठेवावं म्हणले. तत्त्वमसी वाक्याचा स्पष्टार्थ कळण्यासाठी त्यांनी दृष्टांत दिलेला आहे. कोणी शिवदत्त म्हणून एका खेडेगावचा राहणारा मनुष्य काशीस यात्रेसाठी गेला. तेथे दैववशामध्ये काही प्रसंगाने त्याची काशीच्या राजाबरोबर मैत्री जुळल्यामुळे तो तेथे बरेच दिवस राहून परत आपल्या गावी आला. या गोष्टीस बरीच वर्षे झाल्यानंतर तो काशीचा राजा पूर्वसंस्काराच्या पुण्याईमुळं कडकडीत वैराग्याने संपन्न होऊन सर्व राज्य सोडून वैराग्याचा वेश धारण करून तीर्थाटन करीत वाटेत पूर्वी काशीत जाऊन आलेल्या शिवदत्ताच्या राहावयाच्या गावी कर्मधर्म संयोगाने येऊन एका देवळामध्ये उतरला.
दृष्टांत ध्यानात येतोय का? शिवदत्त हा काशीला गेला होता. काशीला गेल्याच्या नंतर तो एका राजाबरोबर मैत्री झाली. शिवदत्त पुन्हा परत आपल्या गावी आला आणि गावी आल्याच्या नंतर पुन्हा काही दिवसानं 6 महिन्या वर्षानं त्या राजाला वैराग्य निर्माण झालं पूर्वपुण्यामुळं आणि तो वैराग्य धारण करून असणारा हा इकडं तीर्थक्षेत्रा करत शिवदत्ताच्या गावी येऊन देवळामध्ये थांबला. इथपर्यंत आलेलं आहे. त्याच वेळी शिवदत्त ही नित्यनेमाप्रमाणे त्याच देवळामध्ये जिथं राजा येऊन थांबलेला आहे देवळामध्ये तिथंच शिवदत्त सुद्धा परत त्या देवळामध्ये देवाच्या दर्शनासाठी म्हणून गेलेला आहे. तो सहजगत्या त्यांची नजर त्या काशीहून आलेल्या विरक्त राजाकडे गेली आणि मग त्यांनी आता ज्या माणसाला पाहिलेलं असतं का आपल्याला पुन्हा ते मनुष्य समोर आला तर आपल्याला असं वाटतं की आपण यांना कुठंतरी पाहिलेलं आहे. त्याप्रमाणे शिवदत्तानं तेव्हा त्या राजाला पाहिलं आणि आपल्या पाशीच विचार केला की कित्येक वर्षापूर्वी काशीत जो मी राजा पाहिला तो हा असावा असे वाटते. आता याला जी शंका आली होती ती त्याची शंका खरी होती की आपण काशीमध्ये पाहिलेला राजाचा असणारा हा आहे असं तर मला खात्रीशीर वाटत आहे. परंतु पुन्हा त्याच्या मनात संशय आला की हा तो काशीचा राजा कसा असू शकेल. त्याला असं वाटलं की तो राजा काशीचा कस काय असू शकतो. राजा म्हणजे तो स्वतंत्र असतो. त्याचा गणवेश ड्रेस त्याचा वेगळा असतो. राजाचा तो सत्ताधारी असतो. तो सगळ्यांचा प्रमुख असतो. त्याचं राहणीमान तिकडे वेगळंच असतं. आणि आता इथं यानं साधूचा वेश धारण केलेला आहे. वैराग्य धारण केलेलं आहे. हातामध्ये कमंडलो आहे. अंगाला भस्म लावलेला आहे. आणि आता त्यो राजा आणि ह्या राजामधले लक्षणं तुम्हाला येत का ध्यानात? आता हे लक्षणं आता राजा असतानाची लक्षणं आणि आता हा वैराग्याचा वेश धारण करून साधू बनून आलेला हा राजा याची लक्षणं वेगळे आहेत. म्हणजे या दोघांचा काय करायचं आहे वाच्यार्थ काढून टाकायचा आहे. राजा राजाच आहे पण राजा असतानाची त्याचं जे गणवेश वगैरे सगळं होतं तिकडचं ते वाच्यार्थ काढून टाकला आणि इतरला जर वाच्यार्थ काढून टाकला तर राजा राजाच आहे. तर कारण तो तर महासमर्थ हुकूम बजावणारा राजा म्हणल्यावर असा असतो. शिक्षा करण्यास योग्य सत्ताधीश असा अपराध्यास शिक्षा करण्यास योग्य सत्ताधीश योग्य माणसास जहागिरी देणारा धान्य इत्यादी देण्यास स्वतंत्र शिवाय काशीसारख्या पवित्र देशात राहणारा इतके असून त्यास मी जेव्हा पाहिले होते तेव्हा त्याच्या लक्षणापैकी एक सुद्धा याच्यात दिसत नाही. आता राजाची लक्षणं आणि साधूच्या लक्षणामध्ये त्याच्या अंगावर घातलेले ड्रेसिंग आता राजाच्या अंगावरला ड्रेसिंग वेगळं असतंय आणि साधू बनल्यावर वैराग्य धारण करून असलेलं वेगळं असतंय. मग त्याचे लक्षणं काही जुळत नव्हते. उलट हा तर बाह्य रूपावरून एखादा असमर्थ पराधीन भिक्षुक असावा व यावेळी ह्या देशात आलेला दिसतो आहे तर मग हा मनुष्य तो काशीचा राजाचा असे कसे म्हणता येईल अशी त्याला एकदा भ्रांती उत्पन्न व्हावी. तरी पण तोच हा राजा असे त्यास फिरून एकदा वाटावे अशा रीतीने तो अगदी गोंधळून गेला. तेव्हा पुन्हा एकदा विचार करून त्या शरीराची चिन्हे तो तपासू लागला. ती तपासता तपासता तोच राजा अशी पुन्हा एकदा बहुतेक त्याच्या मनाची खात्री झाली. म्हणून तो त्या विरक्त मनुष्याबरोबर इकडल्या तिकडल्या गोष्टी सांगू लागला. त्यावेळीच्या त्याच्या भाषणामध्ये निघालेल्या मुद्द्याच्या खुणावरून हा राजा काशी पाहून आलेल्या गावातल्या इतर माणसाशीही बोलता बोलता ज्या तोंडून ज्या काही खुनीच्या गोष्टी निघाल्या त्यावरूनही ज्या काशीच्या राजास आपण पूर्वी काशीत पाहिले होते तोच अशी आपल्या मनाची अगदी पक्की खात्री करून घेतली. आता शिवदत्तानं काय केलं की काशीमध्ये जो राजा पाहिला होता आणि तोच राजा आपल्या गावी येऊन मंदिरामध्ये थांबलेला आहे आणि त्याने वैराग्याचा वेश धारण केलेला आहे असं त्याची पक्की खात्री झाली. तर तात्पर्य असं आहे म्हणले तुम्हाला दृष्टांत भागत्याग लक्षणा कशी घ्यायची त्याच्यासाठी हा दृष्टांत आहे. तो काशी प्रदेश ते राजाची समृद्धी ते सामर्थ्य तो काल इत्यादी उपाधींनी संयुक्त राजाचे व हा देश ही असमृद्धी ही असमर्थता हा काल इत्यादी उपाधींनी संयुक्त भिक्षुकच तो राजा आहे असे म्हणण्यानेच ऐक्य करण्याचा प्रयत्न सिद्ध होणे शक्य नाही. यासाठी तो काशी प्रदेश व राज्य समृद्धी सर्व गोष्टी टाकून त्याप्रमाणे हा देश काल ही असमर्थता इत्यादी सर्व गोष्टी टाकून तो काशीत पाहिलेला राजाच हा मनुष्य आहे अशी केवळ त्याच्या एकट्या पिंडावरून शरीरावरूनच एकता केली तर तीत कोणत्याही रीतीचा विरोध होऊ शकत नाही. आता राजाचे लक्षण आणि राजानं वैराग्याचा वेश धारण केलेले लक्षणं जर ध्यानात आणली
तर त्याची एकरूपता कशी होईल? परंतु तशी जरी एकरूपता नाही झाली, ते वाच्यार्थ असतो, मग वाच्यार्थ काढून टाकायचा आणि लक्ष्यार्थ घ्यायचा. मग लक्ष्यार्थ तो जरी तिकडे राजा होता आणि आता जरी इथं साधू आहे, पण मनुष्य तोच आहे. येतंय का ध्यानात? तिकडं जरी राजा होता आणि आता जरी इथं साधू आहे, तरी पण दोन्ही त्याचं रूप एकच, म्हणजे तो मनुष्य एकच आहे का नाही मनुष्य? तसं तुमच्या जीवाचे लक्षण आणि ईश्वराचे लक्षण, जीवाचे जर असणारा तुमचा वाच्यार्थ काढून टाकला तर जीव हा तुमचा आत्मा आहे. आता हे असं ध्यानात घ्यायचं, त्याचे वाच्यार्थ. तसा राजाचा जर वाच्यार्थ काढून टाकला की राजा असतानाची लक्षणं काढायची न वैराग्य धारण केल्याच्या नंतरची लक्षणं काढायची, मग तोच मनुष्य आहे. तर एकट्या शरीरावरून एकता केली तर ती कोणत्याही रीतीचा विरोध होऊ शकत नाही. याच न्यायाने महावाक्यात ततत्वम अशी ते तू आहेस, बघा, ते तू आहेस, ततत्वमाशी. ततत्वमाशीचा अर्थ आहे ते तू आहेस. ते म्हणजे ब्रह्म आणि तू म्हणजे आत्मा. म्हणजे ते ब्रह्म जे परमात्मा स्वरूप आहे तेच तुमचा आत्मा आहे, असा त्याचा अर्थ होतो स्पष्टपणे. ततत्वमाशी म्हणून म्हणले ततत्वमाशी ते तू आहेस. यापैकी तत्पद वाच्य जो ईश्वर, त्याचा सामर्थ्य, सर्वज्ञता, परोक्षपण, जगत करतो इत्यादी वाच्यार्थ रूप उपाधीचा त्याग करून, त्याचप्रमाणे तोम पदाचा जो जीव, त्याचा असमर्थपणा, अल्पज्ञता, परिच्छिन्नता इत्यादी वाच्यार्थ रूप उपाधीचाही त्याग करून तत्पदाचा लक्ष्य अद्वितीय पूर्णानंद सर्वात्मा आणि तोम पदाचा लक्ष्य कुटस्थरूप साक्षी असंग सच्चिदानंद या दोघांची एकता अशी पदाने केली तर कोणत्याही प्रकारचा बाध येत नाही. परंतु वाच्यार्थ उपाधी घेऊन एकता करण्याचा प्रयत्न जर केला तर मात्र बाध येतो. त्यासाठी त्या वाच्यार्थास टाकून देऊन लक्ष्यार्थ ब्रह्म आणि आत्मा यांचा अभेद समजावा. ध्यानात घ्या, भाग त्याग लक्षणा. काही म्हणजे वाच्यार्थाचा त्याग करायचा आणि लक्ष्यार्थ घ्यायचा. लक्ष्यार्थ जीवाचा, लक्ष्यार्थ आत्मा आणि ईश्वराचा वाच्यार्थ लक्ष्यार्थ ब्रह्म. आपल्याला वाच्यार्थ काढून टाकायचा आणि वाच्यार्थ हा उपाधीमुळे वाच्यार्थ निर्माण झालेला आहे. वाच्यार्थ काढून टाका आणि लक्ष्यार्थ घ्या. म्हणून तुमचा आत्माच ब्रह्मरूप आहे किंवा ब्रह्म तेच आत्मा आहे. ते तू आहेस असं वेदाचं महावाक्य आहे. म्हणून त्या लक्ष्यार्थातल्या एकतेचे निरूपण करून सांगतो म्हणले. मग दुसरा दृष्टांत घेतलेला आहे त्यांनी. भात गोटे उकळीत घालून काढून त्यातील तूस निराळे करून ते टाकून आतले तांदूळ तेवढे घेतले तर त्याच्यापासून भुकेची शांती करता येते. आता इथे त्यांनी साळीचं उदाहरण घेतलेलं आहे. साळी म्हणजे आपल्याला माहितीत ना, तांदूळ आणि साळी. तर साळी आपण खाऊ शकत नाही त्यावरल्या टरकला सहित. आणि जर कोणी जर म्हणला का माझ्यासारखा पचविणारा कोणीच नाही, मी लई काही बी खातो पचत मला, तर त्यानं जर साळी खायला सुरू केल्या तर त्या घशाच्या खाली बी उतरायचे नाहीत म्हणले. हो, साळी खाता येत नाहीत म्हणून वरलं टरपलं काढून टाकावं लागतं आणि आतले तांदूळ खावे लागतात. तसं ध्यानात घ्या, जीवाची उपाधी. आपण जीवाची उपाधीचं अज्ञान घेऊन जे जीवाचा वाच्यार्थ आहे, तुमचा वाच्यार्थ जीव, त्याची उपाधी घेऊन जर आपण त्या उपाधीशीच वाच्यार्थ घेऊन जर एकरूप होलावलो तर होत नाहीत. म्हणून आपला लक्ष्यार्थ आपला आत्मा आहे, आपण आत्मस्वरूप आहोत. वरलं जसं तांदळावरचं टरपलं जशी साळ आहे ते वरलं कवर, तसं आपल्याला हे शरीर कवर रूपानं दिलेलं आहे. याच्यामध्ये जीव आहे आणि जीवाचा लक्ष्यार्थ कुटस्थ आहे. कुटस्थ हा तत्पदाच्या लक्ष्यार्थाशी म्हणजे ब्रह्माशी एकरूप आहे असं ध्यानात ठेवा आणि ध्यानात ठेवावं लागतं. मग आता हे साळीचे वरले भातगोटे म्हणजे भातगोटे त्याला वापरलं साळीला भातगोटे म्हणतात. मग वरले ते तूस निराळा करून आतले तांदूळ तेवढे घ्यावे लागतात. तर हे जसं तुम्हाला दृष्टांत सांगितला त्याप्रमाणे शिष्य म्हणतो, महाराज, तत्पद ईश्वरात आणि तोमपद जीवात वाच्यरूप उपाधी कोणत्या आहेत व लक्ष्यरूप म्हणतात ते कसे असते ते किंचित विस्ताराने सांगावे.
आता एवढं जरी सांगितलं तरी शिष्य म्हणतोय मला तत्पद आणि तोमपद कळतच नाही. मला आणखीन तुम्ही काय करा विस्तारानं मला ते समजून सांगा. तर आता विस्तारानं जर सांगायचं म्हणलं तर त्यांनी गुरु म्हणले तत्पदोपाधी माया कही तोमपद अविद्या जाण बे उपाधी दृश्य त्याग करी पोते शुद्ध भगवान. तर तुम्ही स्वतःच भगवान स्वरूप आहात, मग त्याचा वाच्यार्थ लक्ष्यार्थ किंवा भागत्याग लक्षणा कशी करायची ते आणखीन थोडं स्पष्टपणे सांगत आहेत. म्हणले तत्पद ईश्वराचं वाच्य उपाधी माया आहे. ईश्वराचं वाच्य उपाधी काय आहे? माया आहे असे म्हणतात. म्हणजे विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत ईश्वराचे 3 देह मायारूप आहेत. वैश्वानर, सूत्रात्मा आणि ईश्वराचे देह हे तिघे तत्पद वाच्यार्थातले अभिमानी आहेत. मग आता हे काय सांगायलेत की 3 देह मायारूप आहेत आणि त्या तिघांचे वैश्वानर, सूत्रात्मा आणि ईश्वराचा देह तिघे तत्पद वाच्यार्थातले अभिमानी आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ह्या 3 त्यातल्या अवस्था आहेत. म्हणजे ईश्वराच्या अवस्था आहेत उत्पत्ती, स्थिती आणि लय. हे सर्व मायोपाधी तत्पदांचे वाच्यार्थ आहेत असे म्हणतात. तोमपद जीवाची अविद्या उपाधी आहे असे जाणावे. ही अविद्या स्थूल सूक्ष्म कारण 3 देहाच्या रूपाने परिणामाप्रत पावलेली आहे. आता ईश्वराचे तुम्हाला 3 देह आणि जीवाचे 3 देह आणि त्यांचे अभिमानी इथं सांगायलेले आहेत. हे ध्यानात ठेवा, म्हणजे पुढं पुढं तुम्हाला उपयोग होतो. विचारसागर असेल, पुढचे ग्रंथ असतील तर मग तिथं शब्द येतात हे, आणि मग आपल्याला डोक्यात येतं की बाबा काय हे आपल्याला शब्द कळत नाहीत. हे विराट काय आहे, हिरण्यगर्भ काय, नाव्याकृत काय, हे ईश्वराचे हे मायारूपी देह आहेत आणि देहांचे 3 अभिमानी आहेत. वैश्वानर, सूत्रात्मा आणि ईश्वराचा हे ईश्वराचे देह आहेत हे आणि त्यांचे अभिमानी आहेत. तर म्हणून आपण हे ध्यानात ठेवायचे. या 3 देहांचे विश्व, तेजस आणि प्राज्ञा. आता जीवाचे सांगितलं त्यांनी. जीवाचे तुम्हाला 3-4 देह माहिती आहेत आणि त्यांचे अभिमानी पण माहिती आहेत. देहाचे विश्व, तेजस आणि प्राज्ञा हे अनुक्रमे अभिमानी आहेत. जीवाचे जागृती, स्वप्न, सुसुप्ती हा तोमपदाच्या जीवाच्या 3 अवस्था आहेत. म्हणजे तोमपदाचं विस्तारानं सांगा म्हणत होता आणि ईश्वराचं आणि म्हणजे तताचं, तत् म्हणजे ईश्वर आणि तोम म्हणजे जीव, यांचं आम्हाला जरा आणखीन स्पष्ट फोड करून सांगा म्हणले. त्याच्यामुळे हे सांगालेत. ही सर्व मिळून अविद्या कल्पित तोमपद जीवांचा वाच्यार्थ झाला असे समजावे. या रीतीने आता ईश्वराची माया आणि जीवाचा अविद्या या वाच्यार्थ रूप असणाऱ्या उपाधी दृश्य आहेत. आता दृश्य असतं ते आपण नसतो. त्याचा त्याग करून तुम्ही स्वतः आत्मा, तत्पद आणि तोमपद या दोन्हीही पदातला जो लक्षार्थ त्यांच्या रूपाने असणारा जो शुद्ध भगवान तो आहेस. आता आपल्याला चांगलं माहितीये भागत्याग लक्षणा. केळी आणल्या का? केळी द्या एखादी गुरुला असली तर. त्या केळीचे टरपले काढून टाकावे लागतात आणि आतली केळी खावी लागते. का आपण टरपला सहित खातो का केळी? भुईमुगाच्या शेंगा असतात, भुईमुगाच्या शेंगा, तर वरले टरकले काढतो आपण, आतले शेंगादाणे खातो आपण, ते आहे का नाही? म्हणजे आपल्याला तुम्हाला भागत्याग लक्षणा लई कळती चांगली. का तुमच्या पुढे शेंगा आणून ठेवल्या की लगे शेंगा खाता का तुम्ही लगे तशाच? मग तुम्हाला माहिती का नाही भागत्याग लक्षणा कशी करायची ती? तुम्हाला अगोदरच माहिती भागत्याग लक्षणा कशी करायची ती. तुम्ही असे अनेक हे तुम्हाला समजा की कशी भागत्याग लक्षणा करायची. अनेक प्रकारचे फळं आहेत आणि ते कशा पद्धतीने आपण सेवन करायचं हे तुम्हाला कळतं. तशाच पद्धतीनं इथं सुद्धा वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ असतो आणि त्या पद्धतीनं वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ काढून टाकायचा आणि लक्ष्यार्थ घ्यायचा. आणि भागत्याग लक्षणा साळीच्या वरलं कवर काढून टाकायचं, मधले तांदूळ असणारे तुम्ही शिजवून खाता. मग हे कसं कळतं? तर हे जसं कळतं तसंच इकडं सुद्धा माये ईश्वराची उपाधी आणि जीवाची उपाधी काढून टाकायची, वाच्यार्थ काढून टाकायचा आणि त्या दोघांचा लक्ष्यार्थ घ्यायचा. येतं का ध्यानात?
आणि म्हणून म्हणले बाबा वाच्यार्थ लक्षार्थ काढून टाकून असणार तुम्ही कसे आहात तर शुद्ध भगवान ते तुम्ही आहात, म्हणजे उपाधी सहित सच्चिदानंद ब्रह्मरूप तुम्ही आहात. भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये शत्रज्ञम चापी माम विद्धी, गीता अध्याय 13 श्लोक क्रमांक 2 आहे. श्लोकात भगवंताने अर्जुनास पुढे लिहिल्याप्रमाणे सांगितले आहे. त्यात आपल्या स्वतःशी शत्रज्ञांचे ऐक्य होते त्याचे निरूपण केलेले आहे. भगवान म्हणतात, हे अर्जुना, सर्व शस्त्रांच्या शरीराच्या आत असणाऱ्या देह प्राण इंद्रिय मन बुद्धी इत्यादिकास जाणणारा जो शत्रज्ञ शुद्ध जीव तोच आपले स्वतःचे रूप आहे असे जाण. म्हणजे भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगतात की देहाला प्राणाला इंद्रियाला मनाला बुद्धीला जेला हे कळत आहे इत्यादिकास जो जाणणारा आहे, जो शत्रज्ञ आहे आणि तोच शुद्ध जीव आहे, तोच आपले स्वतःचे रूप आहे असे जाण. श्रीमद भगवद्गीतांच्या 4व्या स्कंदातील 28व्या अध्यायातल्या पुरंजनापाख्यानात जीवात्म्याच्या ईश्वराबरोबरच्या ऐक्यासंबंधीचे ज्ञान जीवास दृढ करून देण्यासाठी ईश्वराने जीवात्म्याचे व आपले ऐक्य आहे याबद्दलचा उपदेश याचप्रमाणे केलेला आहे. म्हणून म्हणले, हे जीवा, जो मी तोच तू आहेस. बघा ते काय म्हणला, गुरु म्हणतात की बाबा जो मी आहे तोच तू आहेस, माझ्याहून निराळा नाहीस, अथवा तू तोच मी आहे. याप्रमाणे माझ्याने तुझे ऐक्य आहे असे विचार करून पहा. जे ज्ञान संपन्न पुरुष असतात ते आपल्या दोघात केव्हाही लोभरही सुद्धा भेद पाहत नाहीत. ज्यांना ज्ञान झालेलं असतं ते शिष्याला शिष्य म्हणून कधीच पाहत नसतात. कारण शिष्याचा देह जरी असला तरी शिष्यामध्ये सुद्धा परमात्माच आहे, आणि इकडं जरी गुरुचं शरीर असलं तरी गुरुच्या देहामध्ये सुद्धा परमात्माच आहे. मग आता तुमचं आणि माझं म्हणजे आपण मी तू पण जाऊ दे दुरी, आणि एकच गोंगडी पांघरू हरी. आता मी आणि तू हे जर 2 शब्द गेले तर तुमचं आणि माझं ऐक्य आहे. म्हणून तुम्ही तेच मी आहे ने मी तेच तुम्ही आहात. म्हणजे तुमचा आमचा जर वाच्यार्थ काढून टाकला आणि शरीराची उपाधी जर काढून टाकले तर तुम्ही आणि तुमचं माझं ऐक्य आहे. त्याप्रमाणे जीवाचं आणि परमात्म्याचं ऐक्य असतं हे ध्यानात ठेवा. म्हणून इथं गुरु पण नाही शिष्य पण नाही हे ध्यानात ठेवा. मग तुम्ही म्हणता काय हो महाराज, गुरु नाही शिष्य नाही तर काय आहे? तर दोन्हीकडे ही एकच परमात्मा आहे. उपाध्या काढून टाकायच्या आणि ते परब्रह्म स्वरूप आपण आहोत. मग ते एकच स्वरूप असल्यामुळं जसं की गाडग्यामध्ये आकाश आहे आणि ते गाडगं जर फुटलं तर ते महाकाशामध्ये जशास तसा आकाश असतं. आपण म्हणतो मनुष्य मेला की आत्मा गेला. मनुष्य मेल्यावर आत्मा जात नाही, जीव जात असतो. आणि जीव हा सूक्ष्म देहाची संगती करतो. मी केलं माझ्यामुळं झालं म्हणतो म्हणून जीव झाला. नाहीतर त्याला जर कळलं की माझ्या सत्तेमुळे म्हणजे आत्मस्वरूपाच्या सत्तेमुळे हे देहाचं कार्य चालतं तर त्याला पाप पुण्य वगैरे लागत नाही. आणि तो ज्याला ज्ञान झालेला आहे तो निषिद्धाच्या गोष्टी करत नाही, निषिद्धाचे कर्म करत नाही. झालेल्या कर्माचं फल भगवंताला अर्पण करून टाकून तो संचित आणि क्रियामान जाळून टाकतो आणि प्रारब्ध भोगत असतो आणि तो जीवन मुक्त असतो हे ध्यानात ठेवा. म्हणून जे ज्ञान संपन्न पुरुष असतात ते आपल्या दोघात केव्हाही लोभर सुद्धा भेद पाहत नाहीत. म्हणजे जीव आणि ईश्वर या दोघांचे रूप एकच आहे असे समजतात. अशा रीतीने श्रुती स्मृती पुराण इत्यादिकांच्या प्रत्येक आत्म्याच्या परमात्म्याशी असलेल्या अभेदाचे निरूपण केलेले आहे. यासाठी अरे माझ्या शिष्या, तो आपला आत्मा ब्रह्मस्वरूप आहे असे समज. शिष्य म्हणतो, गुरु महाराज, ब्रह्म तर जन्म मरण सुधा पिपासा शोक मोह 6 प्रकारच्या उर्मी त्या विरहित असे मी शास्त्रातून सांगितलेले ऐकलेले आहे. बघा शिष्यानं प्रश्न केलाय. ब्रह्म तर म्हणले जन्म मरण सुधा पिपासा शोक मोह या 6 प्रकारच्या उर्मी विरहित आहे. म्हणजे देव असा आहे, त्याला जन्म नाही मरण नाही, त्याला तहान नाही भूक नाही शोक नाही मोह नाही, असं ते ब्रह्म आहे. परंतु माझ्यात तर वर सांगितलेल्या 6 उर्मी दृष्टीस पडतात. म्हणजे मला जन्म आहे, मरण आहे, शोधा तहान भूक आहे, शोक मोह आहे.
हे तर माझ्यामध्ये मला स्पष्टपणे दिसून येत आहे, तर मी ब्रह्मरूप कसा असू शकेन ते मला कृपा करून सांगावे. मग मी ब्रह्मरूप कसा असन ते मला सांगा, असं म्हणतात. वर सांगितलेल्या 6 उर्मिविरहित ब्रह्म आहे असे जर तू शास्त्रातून ऐकले आहेस म्हणतोस ना, ते अगदी बरोबर आहे. तो ब्रह्मरूप तुझा प्रत्येगात्मा आहे. त्या प्रत्येगात्म्याला देहाहून, प्राणाहून व मनाहून निराळा न जाणता देहादिक धर्माचा आत्म्याच्या ठिकाणी आरोप करून आपल्याला जन्ममरणाधिक आहेत असे तू केवळ मानले आहेस. वास्तविक ती तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी नाहीत, याचेच तुला जास्त विवेचन करून सांगतो ते ऐक म्हणले. म्हणजे या जे सगळ्या गोष्टी म्हणले गुरु म्हणतात की शिष्याला, तुझी म्हणतोस की जन्म मरण आहे, तहान भूक आहे आणि शोक मोह आहे, तर हे तुझे नसून बाबा हे सूक्ष्म देहाचे किंवा या देहाच्या अवस्था आहेत आणि त्या अवस्था तू तुझ्याकडे लावून घेतोस म्हणतात. म्हणून हे ध्यानात घ्या की त्या आत्म्याच्या ठिकाणी नाहीत. म्हणजे त्याचंच विवेचन करून सांगतो म्हणले. अरे जन्म आणि मरण या 2 उर्मी स्थूल देहावर आहेत असे म्हणतात. बघा जन्म मरण कशाचं होतंय? ह्या स्थूल देहाचं जन्म मरण होतंय. सूक्ष्म देहाला सुद्धा मरण नाही. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत सूक्ष्म देहालाही मरण येत नाही. ज्ञान झाल्यावरच मग एकदाच ते सूक्ष्म देह बी संपतो, स्थूल देह बी संपतो आणि आपण परब्रह्म स्वरूप आहोत असं आपल्याला कळत असतं. ते याच देही याच डोळा. म्हणजे आत्ताच आपण आजर अमर आहोत, मुक्त आहोत असं आपण जिवंतपणे कळून घेतलं पाहिजे. त्या बोधावर राहून सर्व कार्य होऊ दिलं पाहिजे. म्हणजे स्थूल देह मरतो व जन्मास येतो, परंतु त्याचा द्रष्टा जो तू आत्मा तो तू जन्मत आणि मरत नाहीस. सुधा आणि पिपासा, भूक आणि तहान या 2 उर्मी प्राणाच्या आहेत. प्राणाच्या म्हणजे प्राण. आपले जे प्राण आहे का, तर माणूस म्हणतो ना मला लय भूक लागली, तहान लागली, माझा जीव कासावीस झाला. ते आपल्यामध्ये जे प्राण राहतात ना, त्या प्राणाला लागतं खाणं पिणं, आपल्याला लागत नाही. आपण आता उगाचच म्हणतो आम्हाला खायचं, मला खायचं, मला हे आणा मला ते आणा. ते प्राणासाठी असतंय, आपल्यासाठी नाही. नाही तर मग प्राण राहत नाही, प्राण नाही राहिला तर शरीर चालत नाही, म्हणून ते खावं लागतं. तर कारण सुधीने व तहानेने प्राण अतिशय व्याकुळ होतात. अन्न जला वाचून प्राण राहू शकत नाही. प्राणांचा तू द्रष्टा आहेस. मग आता आपला प्राण कळतो का नाही? प्राण आपल्याला कळतो. प्राणाचे आपण द्रष्टे आहोत, साक्षी आहोत. आणि शोक आणि मोह उर्मी ह्या मनाच्या आहेत. शोक करणार मन आहे. मन शोक आणि मोह हे मनाला होत असतात. ते आत्मस्वरूपाला शोक आणि मोह काही होत नाही. कारण असे की जागृत अवस्थेत व स्वप्नावस्थेत मन असते, म्हणून त्या ठिकाणी शोक आणि मोह या 2 उर्मी उत्पन्न होतात. सुसुप्त अवस्थेमध्ये मनाचा लय झालेला असतो, म्हणून ती शोक मोह या 2 उर्मी दिसत नाहीत. कारण त्या मनातच उत्पन्न होणारे आहेत. मन व त्यांचे धर्म जे शोक आणि मोह त्यांचा तू द्रष्टा आहेस. मनाचा धर्म आहे म्हणले शोक आणि मोह. ध्यानात ठेवा, मनाचं हे सगळं शोक आणि मोह व त्याचे धर्म जे शोक, मन व त्याचे धर्म जे शोक आणि मोह त्यांचा तुम्ही द्रष्टे आहात. त्यामुळे या उर्मी तुमच्या ठाई नाहीत. तुम्ही शोक मोह रहित आहात. अशा रीतीने पोते ब्रह्म प्रमाण म्हणजे तुम्ही स्वतः या 6 उर्मी रहित आत्मा ब्रह्मरूप आहेत असा उपदेश श्रुती प्रमाणानेही सिद्ध होतो. यजुर्वेदांच्या ब्रह्मधारणकन्यकोपनिषदामध्ये याज्ञवल्क्य मुनींना कहोळ नावाच्या ब्राह्मणाने प्रश्न केलेला आहे तो असा. याज्ञवल्क्य महाराज, साक्षात अपरोक्ष ब्रह्मस्वरूप जो सर्वांतर्यामी आत्मा आहे तो आपण मला दाखवाल काय? त्यावर याज्ञवल्क्य मुनींनी उत्तर दिले, अपरोक्ष अंतःकरणाच्या वृत्तींना प्रकाशक, अपरोक्ष अंतःकरणाच्या वृत्तींना प्रकाशक तुझा जो आत्मा तो सर्वांतर्यामी आहे. त्यावर फिरून कहोळाने प्रश्न केला, महाराज कोटला तो सर्वांतर्यामी आत्मा? याज्ञवल्क्याने त्याचे उत्तर दिले, शोधा, त्रषा, शोक, मोह, जरा आणि मृत्यू या 6 उर्मी वाचून असणारा जो सर्वांतर्यामी आत्मा तो तूच आहेस. यासाठी बा शिष्या, तू आत्मा ब्रह्मरूप आहेस, शुद्ध आहेस व कर्माचे फल जे सुख आणि दुःख यांचा भोगता नाहीस. यामुळे तुम्ही जीवनमुक्त, जिवंत असून मुक्त आहात. मग अशा पद्धतीनं हे शोक मोह
ह्या शरीराच्या उर्म्या मनाच्या म्हणजे तहान भूक प्राणाची आणि काय सांगितलं आपल्याला हे असं होतं ते सारखं सारखं जन्म मृत्यू देहाच्या. हा, जन्म मृत्यू देहाचं, तहान भूक प्राणाची आणि शोक मोह मनाचे. तर ह्या 6 उर्मी विरहित आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत. म्हणून त्यांनी पुढे आता कर्माचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. आपण कर्माचे प्रकार उद्याच्याला चांगल्या पद्धतीने घेऊ. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय.